भंडारा जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या 20 दिवसात सरासरी 118.5 मिलीमीटर पावसाची अपेक्षा असताना जिल्ह्यात केवळ 22.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा 19.2% पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. 7 जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी मान्सून सक्रिय न झाल्याने पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण करून पेरणीची तयारी केली आहे. मात्र पुरेशा पावसाअभावी ते प्रतीक्षेत आहेत. काही भागात किरकोळ पावसावर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली आहे. नमस्कार, मी खेमराज गिरेबुजे, जेवणाळा येथील शेतकरी. यावर्षी रोहिणी आणि मृग असे दोन्ही नक्षत्र जवळपास निघून गेलेले आहेत. तरी पण पावसाने जी दडी मारली तर आजपर्यंत पाऊस या भागामध्ये आपल्या भागामध्ये अजिबात झालेला नाही. पाऊस जर न झाल्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांची पेरणी आणि पूर्व मशागत हे सर्व खोळंबलेली आहे. समजा पाऊस न आल्यास मशागत किंवा पेरणी झाली नाही तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल आणि पाऊसाची अत्यंत गरज आहे. शेतकरी हा पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर जगत आहे आणि बियाणे घरी आणून ठेवलेले आहे. पेरणीसाठी शेतकरी वाट बघत आहेत. बियाण्यांच्या पेरणींच्या आणि पेरणी करून उत्पन्न मिळवण्याच्या तयारीमध्ये शेतकरी आहे, परंतु पावसाने दडी मारली, हुलकावणी दिलेली आहे. त्याच्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. प्रमोद भुते कवळसी येथील शेतकरी असून मान्सूनपूर्व पाऊससुद्धा पडलेला नाही आणि आता रोहिणी नक्षत्र चालू आहे, पण रोहिणी नक्षत्रसुद्धा कोरडा गेलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या धानपर्यावर म्हणजे खूप परिणाम होत आहे. कारण आमच्या शेतीमधले मशागतीचे कामे पूर्णपणे खोळंबलेली आहेत. कारण आम्ही गेल्या वर्षी ह्या तारखेपर्यंत आम्ही धानाची आमची जे रोपे आहेत ते रोवणी योग्य आलेली होती, परंतु हा रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडा गेल्यामुळे आता आमचा धान रोवणी म्हणजे परत टाकायलासुद्धा आम्ही मागे पुढे पाहत आहोत. त्याच्यामुळे जो आमचा शेतकऱ्यांचा हा आहे उत्पन्न याच्यावर सुद्धा खूप परिणाम पडणार आहे. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.